मित्रांनो, यंदा 27 एप्रिल 2026 रोजी आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी आहे मोहिनी एकादशी. या एकादशीचा प्रारंभ 26 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6:06 सुरू होत आहे आणि या एकादशीची समाप्ती 27 एप्रिल 2026 रोजी सोमवारी संध्याकाळी 6:15 आहे. हा मोहिनी एकादशीचा प्रारंभ आणि समाप्तीचा काळ किंवा वेळ तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर वेगवेगळीही मिळू शकते, त्यामुळे याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्या. परंतु आता नेमकी एकादशी धरायची कधी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, सांगते ऐका. उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे 27 एप्रिल रोजी सोमवारी धरायचं आहे आणि उपवास सोडण्याची वेळ म्हणजे पारण वेळ 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 5:43 पासून सकाळी 8:21 असणार आहे. मित्रांनो, ज्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते तो दिवस वैशाख शुक्ल एकादशीचा होता. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने मनुष्याच्या मनातील मोह माया दूर होते आणि त्याला मानसिक शांती मिळते. प्रभू रामचंद्रांनीही देखील हे गुरु वशिष्ठाच्या सांगण्यावरून व्रत केले होते. आता आपण थोडक्यात पुढे मोहिनी एकादशीची पौराणिक कथा जाणून घेऊया, जी भगवान विष्णूंच्या एका विशेष अवताराशी संबंधित आहे. प्राचीन काळी सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाचे एक सुंदर नगर होते. तिथे दृष्टबुद्धी नावाचा एक तरुण राहत होता, जो अत्यंत श्रीमंत व्यापारी धनपाल यांचा मुलगा होता. मात्र दृष्टबुद्धी आपल्या वडिलांच्या संपत्तीचा गैरवापर करून वाईट मार्गाला लागला होता. त्याच्या वाईट सवयींना कंटाळून धनपाल यांनी त्याला घरातून काढून टाकले. घरातून बाहेर पडल्यावर दृष्टबुद्धी भिकारी झाला आणि भुकेने व्याकुळ होऊन जंगलात इकडे तिकडे भटकू लागला. शेवटी तो भटकत भटकत महर्षी कौंडिन्य यांच्या आश्रमात पोहोचला. त्यावेळी महर्षी गंगेत स्नान करून नुकतेच परतले होते. दुष्टबुद्धीने महर्षीच्या चरणी लोळण घेतले आणि आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा महर्षी कौंडिन्य यांनी त्याला वैशाख शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं. त्यांनी सांगितलं की या व्रताच्या प्रभावाने मेरू पर्वता एवढी मोठी पापेही मोहही नष्ट होतात. महर्षींच्या सांगण्यावरून दुष्टबुद्धीने पूर्ण निष्ठेने हे व्रत केले. या व्रताच्या पुण्यामुळे त्याची सर्व पापे धुतली गेली आणि त्याचे मन शुद्ध झाले. शेवटी त्याला विष्णू लोकात स्थान प्राप्त झाले. या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाचे स्मरण केले जाते. दुसऱ्या पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृताचा कलश निघाला तेव्हा राक्षसांनी तो अमृत कलश पळवून नेला होता. राक्षसांना ते अमृत पिऊन अमर व्हायचं होतं आणि देवांवर अधिपत्य करायचं होतं, परंतु राक्षसांचा हा डाव श्रीहरी विष्णूने उद्ध्वस्त केला. असुरांपासून अमृताचे रक्षण करण्यासाठी आणि देवतांना ते मिळवून देण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी अत्यंत सुंदर मनमोहक अशा मोहिनी नावाच्या स्त्रीचं रूप धारण केलं होतं. मोहिनी रूप धारण करून श्रीहरी विष्णूने राक्षसांना मोहित केले. चालाखीने त्यांच्याकडून अमृत कलश पुन्हा स्वतःकडे घेतला व ते अमृत राक्षसांना न देता देवतांना ते अमृत दिलं. त्यामुळे देव अमर झाले आणि राक्षसांना अमृत मिळालंच नाही. असं करून श्रीहरी विष्णूने मोहिनी रूप धारण करून धर्माची पुनर्स्थापना केली आणि देवतांचं रक्षण केलं. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोहिनी नावाप्रमाणेच हे व्रत मनातील विनाकारण मोह आणि सांसारिक आसक्ती माया कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळते. हे व्रत पाळल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर विष्णू लोकात स्थान मिळते आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते, मोक्षप्राप्ती होते. आता हे व्रत का धरावे बरं? माणसाचे मन सतत विविध विषयांच्या मोहात गुंतलेले असते. हा मोह दूर करून ईश्वराशी नाते जोडण्यासाठी आणि आत्मिक शुद्धीसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आता एकादशीचे काही विशेष नियम आहेत, ते ऐका. एकादशीला घरात कोणीही तांदूळ खाऊ नये. या दिवशी खोटे बोलू नये, एखाद्यावर रागवू नये, भांडण करणे, दुसऱ्याची निंदा करणे शक्यतो टाळावे. या दिवशी मांस मदिरा खाऊ नये, पिऊ नये. जमल्यास या दिवशी दान पुण्य करावे. रात्री शक्य असल्यास श्रीहरी विष्णू नामाचा जप करत जागरण करावे. काही लोक किंवा भक्त निर्जला उपवासही करतात, तर काही फलाहार खाऊन उपवास करतात.